कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर चॅप्टर कोणता चालू केलेला आहे तुम्हाला माहित आहे, द थर्ड चॅप्टर, ज्याचं नाव आहे मोशन इन ए स्ट्रेट लाईन। त्यालाच आपण मोशन इन 1D किंवा 1D किंवा तुम्ही जर सीटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर त्याला मोशन इन प्लेन मध्येच ठेवलेलं आहे। वेगवेगळे नाव जरी असतील तर चॅप्टर एकच आहे, कन्सेप्ट सेम आहेत आणि त्याचं डिस्कशन आपण एकदम जबरदस्त लेवलला चालू केलेलं आहे। कालच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? सर्वात पहिलं मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये कोणत्या टाइपचं मोशन पाहणार आहोत तर ट्रान्सलेशनल मोशन। त्यामध्ये दोन टाइप, कर्व्हिलिनियर अँड रेक्टिलिनियर। ठीक आहे, त्यांच्या डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला सांगितल्या बरं का काल। ठीक आहे, मग त्यानंतर नेक्स्ट आपण थोडंसं पुढे गेलो आणि रेस्ट किंवा मोशन म्हणजे काय, ट्रॅजेक्टरी म्हणजे काय। समजा आपला पार्टिकल हा टाइम डिपेंडंट मोशन करतोय, म्हणजे याचा अर्थ एक्स ऍक्सिस वरचं जर इक्वेशन बनवलं मोशनचं तर ते टाइम डिपेंडंट आहे। वाय ऍक्सिस वरचं जर टाइम डिपेंडंट असेल तर यांना टाइम काढून एक्स आणि वाय वर डिपेंड असणारे इक्वेशन बनवणं म्हणजेच आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी शिकवलं। ठीक आहे, समजलं? दोन क्वेश्चन घेतले होते। त्यानंतर आपण आलो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला। डिस्टन्स कोण असतं, डिस्प्लेसमेंट काय असतं, याचं थोडंसं अनालिसिस आपण केलं, थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी केलं। आता आपण त्याच्यामध्ये मेजर दोन चार डिफरन्स बघू आणि पुढे जाऊ व्हेलॉसिटी अँड स्पीड साठी। तुम्ही म्हणतात सर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय राहिले सर? तर बघा, लक्ष असू द्या, डिस्टन्स जो असतो ना, कोण रे बाबा, डिस्टन्स तो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो। तो काय असतो? ऑलवेज पॉझिटिव्ह। डिस्प्लेसमेंट, ओके, व्हेरी गुड। तर डिस्प्लेसमेंट काय असू शकतो? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऍज वेल ऍज झिरो असं पण असू शकतं। म्हणजे सर एखादा ऑब्जेक्ट जर एका जागेवरून मूव्ह झाला तर त्याचं डिस्प्लेसमेंट झिरो असू शकतं का? येस। कस काय सर? समजा पार्टिकल इथून जर्नी स्टार्ट केला, मूव्ह झाला, असं फिरून परत तिथंच आला, फिरूनच यावं असं काहीच नाही। पार्टिकल इथं होता, सरळ गेला, वापस तिथंच आला। या पेन वरती फेकला म्हणजे सरळ वरती गेला, परत तिथंच आला। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जाऊन परत त्याच पोझिशनला येत असेल सर, तीच पोझिशन म्हणजे कोण? तर इनिशियल पोझिशन। ठीक आहे, वापस आल्यानंतर तो तिथंच आलाय म्हणजे फायनल पोझिशन पण तीच आहे। मग सांगा बरं, आपण डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो? चेंज इन पोझिशन वेक्टर। चेंज इन पोझिशन वेक्टर, इनिशियल पोझिशन वेक्टर आणि फायनल पोझिशन वेक्टर दोघं सेमच आहेत। मग दोघांचा चेंज घेतल्यावर आन्सर काय येईल? झिरो, नल वेक्टर आन्सर येतं। काय वेक्टर? नल वेक्टर। सर हा कोण? असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड झिरो आहे आणि त्याची डायरेक्शन आपण सांगू शकत नाही। ठीक आहे, आर्बिट्ररी असते किंवा नॉट डिफाईन्ड असते। मग सर एखादा ऑब्जेक्ट जर गोल गोलच फिरत राहिला तर त्याचं डिस्प्लेसमेंट झिरोच राहील। यस, झिरोच राहील, बरोबर आहे। कम्प्लीट जर फिरून तिथं झाला तर डिस्प्लेसमेंट झिरो। डिस्टन्स वाढत जातं, त्याच्यामध्ये निगेटिव्ह नाही, त्याच्यामध्ये झिरो नाही। एकदा जर ऑब्जेक्ट एका जागेवरून निघाला तर डिस्टन्स कधीच झिरो राहणार नाही, डिस्प्लेसमेंट झिरो होऊ शकतं। समजलं? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आणखीन एक लॉजिक, डिस्प्लेसमेंटची जी व्हॅल्यू असते ती कधीच ग्रेटर दॅन डिस्टन्स होणार नाही, कधीच नाही। मग कशी असू शकते? तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स असू शकतं। सर मी सांगतो, हे तुम्ही काल बोलले होते, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सेम कधी असू शकतात? तर मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर। कसं असेल तर? मोशन इन स्ट्रेट लाईन। ओके फाइन। पण सर असं असू शकतं का हो की डिस्प्लेसमेंट हे लेस दॅन डिस्टन्स?
हो, ऑब्विसली असू शकतं. जसं की आत्ताच बोललो की एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन जर करत असेल तर इथून निघाला फिरून परत इथंच आला तर त्याचं डिस्टन्स काय बोलतो मी, डिस्टन्स बनेल 2πr सर्कम्फरन्स, कारण त्या पेरिमीटर वरून तो फिरत फिरत आलेला आणि डिस्प्लेसमेंट किती, 0. जमतंय का पाहुणं? मग सांगा, डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट, म्हणजे या खालच्या दोन पॉसिबिलिटी पॉसिबल आहेत पण वरचं कधीच पॉसिबल होणार नाही. तुम्ही म्हणले की नाही नाही सर पॉसिबल असतंय, तर सांगा एक्झाम्पल, सांगा मला, एक्सप्लेन करा. माझी चूक असेल तर मी ऍक्सेप्ट करतो, काहीच लोड घेण्याची गरज नाही. तर चल जाऊया आता नेक्स्ट पॉइंट कडे. कोण आहे तर नेक्स्ट पॉइंट आहे द फेवरेट, द काय म्हणू शकतो, बेस्ट पार्ट. हा पार्ट समजला की आणखीन पुढे तुमच्या नॉलेज मध्ये आणखीन मॉडिफिकेशन होतं. ठीक आहे, तर स्पीड अँड वेलॉसिटी मेन पार्ट आहे. यांना टाइम जाऊ द्या, यांनी आपला टाइम घेऊ द्या. या चॅप्टर मध्ये ना जास्त काही थिओरॉटिकल पार्ट नाहीच आहे. कळते का तुम्हाला? जास्त थिओरॉटिकल टेन्शन नाही, कमी, पण न्यूमेरिकल एकापेक्षा एक खतरनाक, म्हणजे अल्टिमेट. आता या चॅप्टर मध्ये मी कन्सेप्ट सोबत न्यूमेरिकल का ऍड करतोय, कारण या चॅप्टर मध्ये मी ओनली फॉर्म्युले जर शिकवले ना पूर्ण गायब, कळणारच नाही. त्यामुळे एक दोन न्यूमेरिकल घेतच जाणार आहे आणि चांगले क्वेश्चन घेणार आहे. ठीक आहे, स्पीड आणि वेलॉसिटी म्हणजे काय? बरं, आता यातलं स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये जनरल, एकदम जनरल सांगितलं तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. DISP नाही लिहिलेलं, DIST डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम सिंपल, त्याला आपण म्हणणार डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे सर, डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन टाइम होऊन जाईल ना सर? यस. मग इथं डिस्प्लेसमेंटला बार द्यावा लागेल, वेलॉसिटीला बार द्यावा लागेल. वरती द्यायची गरज नाही कारण डिस्टन्स स्केलार आणि स्पीड पण स्केलार आहे. वेलॉसिटी कोणावर डिपेंड करते? डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, वेलॉसिटी पण वेक्टर. ठीक आहे, कोणाला काय अडचण? जर समजा मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल, इफ मोशन, ठीक आहे, मोशन इज इन ए स्ट्रेट लाईन, मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर वेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे त्याला आपण स्पीड म्हणतो. वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला काय म्हणतो आपण? स्पीड. सर कसं काय? हे बघ, समजून घे. मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर डिस्टन्स इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आपण असं म्हणतो. आठवतंय ना? जस्ट 2 मिनिटापूर्वी बोललो आपण. मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांची मॅग्निट्यूड किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यू सेम असते. मग प्रश्न काय आला? जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर सेम असेल तर टाइम तर ऑब्विसली सेमच राहणार आहे. त्यामुळं मी असं म्हणलं व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे स्पीड म्हणलं तरी कुठल्याही प्रकारे चुकीचं ठरणार नाही. ओके सर, हा बेसिक पार्ट समजला, घेतला, लिहून पण घेतला. आता पुढे काय वेगळं काय? व्हेलॉसिटी आणि या स्पीड मध्ये एक्सप्लेन करण्यासारखं वेगळं काय आहे? या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण मोशन इन स्ट्रेट लाईन पाहणार आहोत, तर जास्त हा चॅप्टर त्रास देणार नाही, लक्षात ठेवा. जनरली मुलांना वाटतं की खूप विचित्र आहे, पण नाही देणार, लक्षात ठेवा. सुरुवातीपासून इच अँड एव्हरी पॉइंट समजून घ्या. 1D मध्ये ज्या टाइपचे क्वेश्चन आपण घेणार आहेत ना, एकदम जबरदस्त, एक नंबर. चल तर जाऊया पुढे. काय बघणार आहोत? तर इथं शिकणार आहोत आपण युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे काय. ठीक आहे, काही अडचण काहीच नाही. ठीक आहे, युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे काय? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह झाला, त्याला जर म्हणलं की युनिफॉर्म स्पीड न जातो, तर याचा अर्थ होतो पर्टिक्युलर टाइम स्पॅन मध्ये पर्टिक्युलर अमाऊंटचं डिस्टन्स कव्हर करणे.
जसं की मी म्हणलं एका तासामध्ये 50 किलोमीटर कव्हर केलं, तर नेक्स्ट 1 तासामध्ये 50 किलोमीटर, नेक्स्ट 1 तासामध्ये 50 किलोमीटर. याला आपण म्हणत असतो युनिफॉर्म स्पीड. ओके, मग नेक्स्ट काय, युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय, किंवा यालाच युनिफॉर्म मोशन पण म्हणतात. युनिफॉर्म वेलोसिटी न जर एखादा ऑब्जेक्ट जात असेल तर याला युनिफॉर्म मोशन म्हणतात. महत्वाचा शब्द आहे, न्यूटनने खूप वेळेस यूज केलेला आहे या शब्दाला. अहो कळतंय का, लक्ष आहे का, नोटबुक आणि पेन रेडी आहे का, असायलाच पाहिजे. असं फक्त तोंडवरी करून बघायची काही गरज नाही. टाइमपास कोणाला तरी हा मी लेक्चर करतोय बघा का लेक्चर करतोय हे दाखवायची गरज नाही. शो ऑफ मध्ये जाऊ नका. प्रॉपरली नोटबुक पेन घेऊन अभ्यास करणे, प्रॉपर अनालिसिस करणे, प्रॉपर स्टडी करणे, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आपण आहे सोबत, ठीक आहे. युनिफॉर्म वेलोसिटी लाच किंवा त्याच मोशनला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो, किंवा तुम्ही उलटी म्हणू शकता. युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म वेलोसिटीने जात असेल, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये युनिफॉर्म वेलोसिटीने जात असेल किंवा कॉन्स्टंट वेलोसिटीने जात असेल तर त्या मोशनला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. काय म्हणलं मी, कॉन्स्टंट वेलोसिटी. ओके, कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणजे काय, वेलोसिटीचं मॅग्निट्यूड and direction both are constant. ओके, याचा अर्थ असा होतो का काय, म्हणजे एखादा पार्टिकल जर मूव्ह झाला, बरोबर, युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, कॉन्स्टंट वेलोसिटीने जात आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की त्या पार्टिकलचं किंवा त्या ऑब्जेक्टची स्पीड कॉन्स्टंट. तुम्हाला तर माहितीच आहे, स्ट्रेट लाईन, आता यानं जर डायरेक्शन बदलणार नाही म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे. स्ट्रेट लाईन मध्ये द मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एज स्पीड. म्हणजे इथं लिहितो, परत लिहिणार आहे मी याला. का बरं माहित आहे का, पोरं विसरतात, पोरं कन्फ्युजन मध्ये जातात. सगळी स्पीड आणि वेलोसिटी काय हो, कधी कधी स्पीडला वेलोसिटी म्हणते, वेलोसिटीला स्पीड म्हणते, काय गोंधळ चालतो हेच कळत नाही. राजा, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये असतो तेव्हा वेलोसिटीच्या मॅग्निट्यूडला आपण स्पीड म्हणत असतो. ठीक आहे, मग स्पीड इंटू डायरेक्शन काय बनते, तर वेलोसिटी बनते. काय बनते, वेलोसिटी बनते. जर समजा स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे पर्टिक्युलर टाइम स्पॅन मध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर होत असेल आणि कॉन्स्टंट रिपीट सेम घडत असेल तर आपण त्याला म्हणत असतो कॉन्स्टंट स्पीड आहे, युनिफॉर्म स्पीड आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं डिस्कशन. मग आता प्रश्न काय, म्हणजे किंवा याच्यात लॉजिक काय, तर जेव्हा केव्हा आपला ऑब्जेक्ट कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह करतो तेव्हा त्याला मूव्ह करण्यासाठी कुठल्याही फोर्सची गरज लागत नाही. एफ नेट तिथं काय असतो, 0. एफ नेट काय असतो, 0. एकदम क्लिअर. हे थोडंसं पुढचा पॉइंट आहे पण ठीक आहे, सांगून दिलं. कधी कधी असा प्रश्न येतो, ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी, then find the amount of force exerted on it. No, लागणारच नाही. का बरं नाही, कारण वेलोसिटी चेंजच होत नाहीये. आता स्पीड वेलोसिटी मध्ये आपण युनिफॉर्म पाहिलं. आता आपण जाऊ नेक्स्ट पॉइंट कडे. कोणता, द डेंजरस. कोणता, द डेंजरस एव्हरेज स्पीड. खतरनाक पॉइंट. ठीक आहे, एव्हरेज वेलोसिटी पण आहे, एव्हरेज स्पीड पण आहे. आधी मॅटर वेलोसिटीचा संपवतो. एव्हरेज वेलोसिटी, ठीक आहे, काही अडचण नाही. एव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय, तर समजा आपण एका लोकेशनवरून जर्नी स्टार्ट केली, दुसऱ्या लोकेशनला आपण जाऊन थांबलो, तर जे टोटल डिस्प्लेसमेंट झालं डिवाइडेड बाय टोटल टाइम इज कॉल्ड एज एव्हरेज. जसे की आपण गुगल मॅपवर टाकलं की मला पुण्यावरून लातूरला जायचंय किंवा मला लातूरवरून मुंबईला जायचंय किंवा कुठेही जिथं जायचे तिथं गुगल मॅपवर टाकल्यानंतर गुगल मॅप टोटल डिस्टन्स सांगतं, साईडला टाइम पण सांगतं. कसा कॅल्क्युलेट केला,
डिस्टन्स तर ठीक आहे, जो रस्ता गव्हर्नमेंटनं बनवून दिलाय त्याच रस्त्यानं जावं लागेल. मग टाइम कसं काय काढलं? कारण टाइम काढण्यासाठी त्याला स्पीड माहित असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड केलं की भेटून जातं. ठीक आहे, मग तर स्पीड कसं काय माहित? बरोबर आहे, गुगलचं अल्गोरिदम असेल, ते अल्गोरिदम काय करतं, त्या रोडवरून जाणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांची एक ऍव्हरेज स्पीड काढतं. ऍव्हरेज म्हणजे काय? तर मी निघालो, सुरुवातीला फुल ताकद आहे 100च्या स्पीडनं पळवली, पुन्हा पुन्हा थकत थकत आलो, पुन्हा 50 पळवली, पुन्हा मध्येच थोडीशी आणखीन ब्रेक घेतला 10 मिनिटाचा, चहा नाश्ता केला आणि परत 50च्या पुढं 70-80च्या स्पीडनं मी पळवली गाडी. ठीक आहे, सांगा बरं, थ्रू आउट द जर्नी मी एका कॉन्स्टंट स्पीडने गेलोय का? म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय? तिथं स्पीडोमीटरवर 80 किलोमीटर पर आवर दिसत होतं कंटिन्युअसली निघाल्यापासून पोहोचेपर्यंत. पॉसिबल आहे का? नाही. ठीक आहे, मध्ये रस्त्यामध्ये वेगवेगळे गावं येतात, वेगवेगळे स्पीड ब्रेकर येतात, कधी कधी थांबावं लागतं, चहा नाश्ता करतो माणूस, मग थांबतो. मग या सगळ्या गोष्टीला इन्क्लूड करून आपण एक ऍव्हरेज स्पीड काढतो. कशी? मी तुम्हाला सांगतो. मी सकाळी सकाळी उठलो, गाडीवर बसलो आणि 100 किलोमीटर मी डिस्टन्स कव्हर केलं. 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करत असताना माझ्या गाडीच्या स्पीडोमीटर मध्ये वेगवेगळी व्हॅल्यू दिसत होती. स्पीड ब्रेकर आला की कमी व्हायची, स्पीड ब्रेकर गेला, रिकामा रस्ता असला की मी फास्ट जायचो. टोटल 100 किलोमीटर जाण्यासाठी मला 2 तास लागले. ठीक आहे, मग आता इथं मी ट्रॅव्हल करत असताना त्या स्पीडोमीटरवर जिथं की गाडीची स्पीड दिसते तिथं वेगवेगळी स्पीड दिसली. ठीक आहे, ती कोण आहे तर ती सांगते, याच्या नंतरचा पॉइंट आहे. मग आता मी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? 100. किती तास लागला? 2 तास. तर टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम इज कॉल्ड ॲज ऍव्हरेज स्पीड. असं काढतात ऍव्हरेज स्पीड. आता मग ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल? तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी पण सोपं आहे पाहुणं, टोटल डिस्प्लेसमेंट. काय म्हणतोय मी? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इज कॉल्ड ॲज ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ओके सर, समजलं. म्हणजे याच्यात काही टेन्शन नाही. अरे टेन्शन नाही म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर जास्त काही प्रश्न विचारत नाही. कधीतरी एखादा विचारत कोणावर? तर ऍव्हरेज स्पीडवर, व्ही ऍव्हरेज वर खूप छान छान प्रश्न विचारतात, नको तिथून काढून विचारतात. मग व्ही ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय बनेल? व्ही म्हणजे स्पीड, बरं का, ऍव्हरेज स्पीड बद्दल बोलतोय बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल व्ही म्हणजे व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे का काय. या चॅप्टर मध्ये व्ही यू हे 2 सिम्बॉल व्हेलॉसिटी ऍज वेल एज स्पीड साठी यूज केले जातात. टोटल डिस्टन्स प्रॉपरली लिहितो मी इथं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, यालाच म्हणतात ऍव्हरेज स्पीड. मला 100 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 2 तास लागले, तर माझ्या गाडीची ऍव्हरेज स्पीड काय होती? तर ती होती 50 किलोमीटर पर आवर. आणि त्याच ऍव्हरेज स्पीडचा वापर करून गुगल मॅप आपल्याला ते पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल हे पण सांगण्याचा प्रयत्न करतं. ओके, मग यामध्ये वेगळं काय सर? ठीक आहे, ऍव्हरेज स्पीड मध्ये वेगळं, याच्यामध्ये काही फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय म्हणतं की एक पॉइंट आहे ए, ठीक आहे, तिथून आपल्याला जायचे बी पॉइंटला, स्ट्रेट लाईन मोशन इन स्ट्रेट लाईन. ठीक आहे, मग त्यामध्ये मध्ये एक पॉइंट टप्पा पाडला आपण सी. खूप दूर डिस्टन्स आहे, मध्ये थांबू, चहा नाश्ता करू, मस्त निघू. बरोबर. मग आपण काय म्हणलं की याच्यासाठी पहिली कंडिशन काय? ठीक आहे, टोटल डिस्टन्स काय, डी एस काय घ्यायचे ती घ्या, काही टेन्शन नाही. आपण काय म्हणलं, ए पासून सी पर्यंत जात असताना त्याने V1 व्हेलॉसिटीने तो गेला किंवा V1 स्पीडने गेला, आणि सी पासून बी पर्यंत जात असताना V2 या स्पीडने गेला. ठीक आहे, या डिस्टन्स मध्ये ए टू सी मध्ये V1, सी टू बी मध्ये V2. आता कंडिशन काय बघा, जर ए टू सी जात असताना लागलेला टाइम आणि सी टू बी जात असताना लागलेला टाइम हे दोघं जर सेम असतील तर ऍव्हरेज स्पीड कशी काढतो आपण? तर व्ही ऍव्हरेज स्पीड डायरेक्ट V1 + V2/2 अरिथमॅटिकल मीन घेतो डायरेक्ट.
समजलं? ती म्हणले सर कसं कॅल्क्युलेट केलं तर टोटल डिस्टन्स म्हणजे इथल्या डिस्टन्सला मी S1 म्हणतो, इथल्या डिस्टन्सला S2, इथला टाइम T1, इथला टाइम T2. कसं कॅल्क्युलेट करणार बरं डिस्टन्स S1? डिस्टन्स स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. बस म्हणजे वरती कोण येणार सांगा बरं इथं. आता बघा S1 प्लस S2 करावं लागेल आपल्याला. लिहून दाखवतो, मला काही प्रॉब्लेम नाही. S1 प्लस S2 डिवाइड बाय टोटल टाइम काय T1 प्लस T2. T1 इज इक्वल टू T2 आहे, मग तुम्ही त्यानुसार ऍडजस्ट करा. S1 ला काय ठेवणार मी V1 इंटू T1, S2 ला V2 इंटू T2. कॉमन काढा, उडवा, तुम्हाला हे आन्सर येऊन जातं. नेक्स्ट सेकंड याच्यामध्ये जर S1 इज इक्वल टू S2 असेल तर समजलं? S1 इज इक्वल टू S2 या तीन व्हॅल्यू पैकी कुठल्याही दोन दिलेल्या असतात. अहो टेन्शन घेऊ नका हो, ठीक आहे. मग इथं काय करणार तर ऍव्हरेज स्पीड, मी बोलतोय स्पीड स्पीड ऍव्हरेज स्पीड, ठीक आहे. काय येणार इथं तर 2V1 इंटू V2 बाय V1 प्लस V2. ते म्हणजे इथं कसं कॅल्क्युलेट केलं बरं? इथं कॅल्क्युलेट करण्यासाठी सेम फॉर्म्युला S1 प्लस S2 टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठेवा व्हॅल्यू. सर इथं कोणाच्या व्हॅल्यू ठेवायच्या? T1 टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे इथं S1 बाय V1 प्लस इथं S2 बाय V2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सॉल्व करा, पुट करा, बस एकदम सेट. तिसरा पॉइंट, याची डायग्रामच वेगळी आहे. याची डायग्राम वेगळी कशी आहे तर इथं टोटल आपण 3 टप्प्यामध्ये जर्नी करणार आहोत. A पासून B पर्यंत गेला आणि हे जे डिस्टन्स आहे ते हाफ आहे. टोटल S डिस्टन्स आहे, S डिस्टन्स आहे. S म्हणा, D म्हणा, काही म्हणा हो, टेन्शन नका घेऊ. S/2 डिस्टन्स आहे, रिमेनिंग पण S/2 आहे. ओके, नाव देतो आधी A, B आणि इथलं C. आता हे जे रिमेनिंग हाफ डिस्टन्स आहे इथलं सांगतो आधी. इथं V1 किंवा V0 म्हणतो इथलं. काय मला थोडं एक प्रॉपर इक्वेशन बनवायचे की म्हणजे आपल्या लेकरांनी बिलकुल विसरलं नाही पाहिजे असं इक्वेशन बनवायचे, ठीक आहे. V0 रिमेनिंग जे डिस्टन्स आहे ते 2 पार्ट मध्ये ट्रॅव्हल केलं. खूपच दूर आहे वाटतं, ड्रायव्हर थकला वाटतं, ठीक आहे. हाफ डिस्टन्स ट्रॅव्हल केला, थांबला. पण नंतरचं जे डिस्टन्स आहे ते आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. इथं पार्ट दिला D, ठीक आहे. A टू C गेला, C टू D, D टू B गेला. आणि जे रिमेनिंग हाफ डिस्टन्स आहे त्यांनी जे कव्हर केलं ते हाफ टाइम मध्ये कव्हर केलं. हाफ टाइम मध्ये रिमेनिंग जे आहे ते हाफ, म्हणजे इथला T1 आणि इथला T2 या दोघांची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. काय आहे? सेम आहे. म्हणजे बघा सुरुवातीपासून सांगतो, A to C half of the distance is covered with a V0 velocity and the remaining half is covered with a half time. कळतंय? समजा असं समजा इथून A पासून B पर्यंत जाण्यासाठी त्याला 10 तास लागणार होते. मग त्यांनी सुरुवातीला काहीतरी डिस्टन्स हाफ कव्हर केलं, मग ते कव्हर केलं समजा आपण म्हणू 6 तासामध्ये. आता रिमेनिंग C पासून B पर्यंत जात असताना टाइम किती उरलाय? 4 तास. तर त्यानं 2 तासाचा एक टप्पा घेतला, परत 2 तासाचा एक टप्पा घेतला, म्हणजे इथं T1 इज इक्वल टू काय म्हणलं आपण? T2 म्हणलं. ओके, मग इथं T1 हे जे टाइम कव्हर करत असताना त्यांनी स्पीड घेतली होती ती V1 होती आणि इथं T2 ना V2 होती. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला लगेच समजून जातो की a car traveling from a city A to city B, that car covered a half of the distance with V0 velocity and the remaining half with half time with V1 and half time with V2 असं म्हणतं. मग या ठिकाणी V average चा फॉर्म्युला कसा येतो तर तो येतो 2V0 ब्रॅकेट मध्ये V1 प्लस V2 डिवाइडेड बाय 2V0 प्लस V1 प्लस V2. अरे समजलं का? कळतंय का? बघा एकदा बोर्डवरती सुंदर अशा पद्धतीने आपण लिहून दिलेलं आहे. यस सर, लिहून दिलेलं आहे सर.
काही अडचण नाही. 3 फॉर्म्युले आले. किती फॉर्म्युले आले? 3. ठीक आहे. 3 फॉर्म्युल्याचं अनालिसिस एकदम छान प्रकारे केलेला आहे. हा झाला पहिला फॉर्म्युला, जिथं की आपण डिस्टन्स कव्हर कसं केलं सेम टाइम मध्ये. सेम बरोबर. एक पहिला स्लॉट जर 2 तासाचा घेतला तर दुसरा पण 2 तासाचा. सेकंड वाल्या केस मध्ये आपण काय केलं, तर हे टोटल डिस्टन्स 100 किलोमीटर आहे तर 50 किलोमीटर आधी ट्रॅव्हल केलं, नंतर गॅप घेऊन 50 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. इथं काय केलं, आधी हाफ डिस्टन्स कव्हर केलं. कळतंय? आधी समजा टोटल 100 आहे तर 50 किलोमीटर कव्हर केलं. नंतर बघितलं गुगल मॅपवर आणखी किती टाइम लागेल पुणे जाण्यासाठी, तो म्हणला 4 तास. आपण म्हणलं चला आधी 2 तास चलू, थांबू, पुन्हा 2 तास चलू. समजतंय ना? म्हणजे या 4 तासामध्ये त्यांना हाफ ऑफ द डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. तर या प्रकारे असे सुंदर असे फॉर्म्युले आपल्याला यूज होतील बरं का. छान अशा अक्षरामध्ये लिहून घ्या. जाऊया आपण पुढच्या पॉइंटकडे. याच्यावरती क्वेश्चन घेण्यालायक नाहीतच खरं तर. एकदा जर यांचे फॉर्म्युले डिस्कस केले ना तर या कन्सेप्टवर क्वेश्चन घेण्यालायकच नाही. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे. युनिफॉर्म स्पीड सांगितली, ऍव्हरेज स्पीड सांगितली. आता जाऊ जो मेन कार्यकर्ता आहे त्याच्याकडे. सर कोण आहे सर तो आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी? इन्स्टंटेनियस. थोडंफार जर स्पेलिंग इकडे तिकडे झाला असेल काळजी करू नका. ठीक आहे. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी एवढा मोठा शब्द पहिल्यांदाच पाठ केलाय मी. काय म्हणतोय मी? पहिल्यांदाच पाठ केलाय. ठीक आहे. तर लक्ष असू द्या. आपण काय म्हणलं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय? तर जनरली वेलॉसिटीला तुम्ही काय लिहिता? वेलॉसिटीला आम्ही डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिहितो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन वेक्टर. ठीक आहे. डिवायडेड बाय चेंज इन टाइम लिहितो आम्ही. तेच ना, इनिशियल टाइम 0 चेंजच म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता मग व्हेलॉसिटीची डेफिनेशन कशी बनते? व्हेलॉसिटीची डेफिनेशन बनते रेट ऑफ चेंज ऑफ, बोला बोला बोला, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणायचं का? नाही, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर म्हणजे इथं म्हणतो आपण की ज्या रेट म्हणजे काय? चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम लिहितो बाबा. नंतर तुम्ही म्हणताल की काय होते की रेट, कुठला रेट, कशाचा रेट, भाजीपाल्याचा कशाचा रेट येतो? रेट म्हणजे चेंज विथ रिस्पेक्ट टू असं लिहितात, विथ रिस्पेक्ट टू टाइम. असे 2 कार्य करते टोटल फिजिक्स मध्ये 2 कार्य करते. पहिला रेट, दुसरा ग्रेडियंट. चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे रेट, चेंज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज कॉल्ड एज ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे प्रेशर डिस्टन्सच्या हिशोबाने चेंज होतो. सांगा बरं, जसं तुम्ही वरती जाल म्हणजे हवेत जाल असं नाही हो. ठीक आहे. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाल असं नाही हो. रिअल मध्ये तुम्ही हाय राईज बिल्डिंग वर जाल किंवा एखाद्या एव्हरेस्टवर म्हणतोय, एखाद्या उंच अशा डोंगरावर जाल तर तुम्ही हाईट वाईज वरती जाल, अल्टिट्यूड वाईज वरती जाल, तसं प्रेशर कमी होतं. इथंच थांबून अर्धा तास झालं थांबले, प्रेशर चेंज होणार आहे का? नाही. ठीक आहे. चल विषयाला न सोडून देता परत वापस येऊ. रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर इज कॉल्ड एज वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज म्हणजे काय? फायनल मायनस इनिशियल. कोणाचा चेंज? पोझिशन वेक्टरचा. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? टाइमच्या. याच्या डोक्यावर बार दिला, इथं पण बार दिला. डेल्टा म्हणजे हा असतो लार्ज चेंज. काय म्हणतोय मी? हा असतो लार्ज चेंज. ठीक आहे. मग तुम्हाला कोणता पाहिजे सर? मले ना स्मॉल चेंज पाहिजे. मले कसा चेंज पाहिजे? स्मॉल चेंज पाहिजे. स्मॉल चेंज जर म्हणलं तर मग आपण असं लिहितो त्याला dr बार बाय dt.
dr बार लिहिलं नाही लिहिलं टेन्शन नका घेऊ, तुम्हाला मला माहित आहे हा चेंज इन पोझिशन वेक्टर आहे, हा वेलॉसिटी वेक्टर आहे, काही घाबरायची गरज नाही. किंवा तुम्ही याला असेही लिहिता, कधी कधी याला लिहितात dx बाय dt असंही लिहितात, आणि x कोण आहे तर पोझिशन वेक्टर आहे असं बोलतो आपण. कळतंय का? नीटला यावेळेस 2025 ला जो क्वेश्चन आला होता, कळतंय का? थोडं सिरियसली आहे का? जो क्वेश्चन आला होता नीट 2025 ला, तर तो क्वेश्चन एकदम छान क्वालिटीचा होता. त्या क्वालिटीचे क्वेश्चन जर 1D वर यायला लागले ना, तर पेपरची क्वालिटी काय खतरनाक बनेल, अल्टिमेट. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या लेवलचं प्रिपरेशन करावं लागेल. कळतंय का? त्यामुळे म्हणतोय एकदम सिरियसली लेक्चर अटेंड करायचे. ठीक आहे, एकदम छान प्रकारे घेऊन जातो, घाबरायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. फक्त जेवढं सांगितलंय तेवढं एकदम असं डोक्यात घुसवून ठेवायचं. ठीक आहे, v = dr/dt, याला dx by dt पण आपण लिहितो. मग याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. काय म्हणतो याला? इन्स्टंटेनियस. ते म्हणजे हे कसं काय आलं, तर हे जे इक्वेशन आहे याला लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. काय बोलले रे बाबा? अरे काहीच नाही बोललो. मी म्हणलो की डेल्टा टी म्हणजे लार्ज चेंज होता ना, तर त्याला कमी करा. एकदम डेल्टा टी टेंड्स टू 0 म्हणजे या दोघांचं म्हणजे लार्ज टाइमचा चेंज होता, तर मग त्याला कमी 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 करत आला. म्हणजे एकाच पॉइंटला या, म्हणजे मी म्हणलं 2 सेकंदला व्हेलॉसिटी किती आहे? बरोबर, 2 सेकंदला. दोन गाडी चालू झाली ऍट अ t = 0 सेकंद, तर t = 2 सेकंदला ऍट दॅट इन्स्टंट व्हेलॉसिटी किती आहे? म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजे डेल्टा टी टेन्स टू 0 काय, फलाना काय, टमक काय, काही गरज नाही. एकदम प्रॉपरली लक्ष द्या. गाडी चालवताय, गाडी चालवत असताना तुम्ही सडनली तुमच्या त्या गाडीच्या स्पीडोमीटर कडे बघितलं, जिथं ती गाडीची स्पीड दिसते त्या टाइमला जी स्पीड तुम्हाला दिसली ती इन्स्टंटेनियस, ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणा, काही फरक पडत नाही. म्हणजे अर्थ की dt म्हणजे स्मॉल चेंज. अहो कोणता स्मॉल चेंज? अहो कसा स्मॉल चेंज? अहो बोला कसा स्मॉल चेंज? जमल्या काही अडचणीच्या मध्ये नाही असं. म्हणजे आता फक्त क्वेश्चन दिले की सॉल्व्ह करता येईल, बाकी काही वेगळं काही असं नाहीये. तुम्ही ऍव्हरेज सांगितलं, इन्स्टंटेनियस सांगितलं, तुम्ही युनिफॉर्म बी सांगितलं. स्पीड आणि व्हेलॉसिटी बद्दल आयडिया क्लिअर आहे. जर स्ट्रेट लाईन वाला मोशन असेल, स्ट्रेट लाईन वाला म्हणतोय मी, स्ट्रेट लाईन वाला जर मोशन असेल, द मॅग्निट्यूड ऑफ स्पीड इज नाही magnitude of velocity is speed. Magnitude of velocity is speed. कळतंय ना? कारण स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा आपण मूव्ह करतो तेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचं मॅग्निट्यूड, दोघांची न्यूमेरिकल व्हॅल्यू काय असते? सेम असते. मग आपण पाहू एखादा छान असा क्वेश्चन बघू, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. ठीक आहे, क्वेश्चन बघा, बोर्डवर दिसत असेल तुम्हाला. काय म्हणतोय क्वेश्चन? ए पार्टिकल मूव्स सो दॅट इट्स पोझिशन ऑफ वेक्टर व्हॅरीज विथ टाइम ऍज. बरं बाबा, ठीक आहे, एक पोझिशन वेक्टर दिला r बार म्हणून. काय दिलंय? a cos ओमेगा टी आहे का? यस सर. सर हा ओमेगा कोण? हा w ओमेगा कोण येईल पुढे, नका टेन्शन घेऊ. ठीक आहे, इनटू काय केलं? आय का प्लस कोण आहे बा दुसरं? ए साइन ओमेगा टी. ठीक आहे, ए साइन ओमेगा टी इनटू जे क्या. चालतंय, काहीच अडचण नाही. बघा सांगा बरं थोडं, तुम्हाला प्रश्न विचारतो की पोझिशन वेक्टरच्या हिशोबाने सांगा की आपल्याला इथं काय काय दिलेले. सर सिंपल आहे, हा दिलेला आहे आपल्याला एक्स कंपोनंट, हा दिलेला आहे आपल्याला वाय कंपोनंट. म्हणजे टाइम चेंज झाला की एक्स ची पोझिशन चेंज होते, वाय ची पोझिशन चेंज होते. ओके फाइन. विचारते काय काय? फाइन
इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. ओके, हे आर बार दिलेलं आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय असतं ते सांगतो, पण आधी व्हेलॉसिटीचं इक्वेशन बनवू द्या. व्हेलॉसिटीचं इक्वेशन dr बार बाय dt. द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. ठीक आहे, समजलं. चला मग आता याला डिफरन्शिएट करा. ए बिचारा कॉन्स्टंट आहे, कॉस ओमेगा टी. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? साइन ओमेगा टी येतो. सर मायनस येतो. बरं ठीक आहे बाबा, मायनस लिहिलं. त्यानंतर या ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर ओमेगा येतो इंटू आलं आय कॅप. सर हे काय हो सर? डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन करणं याला असंच म्हणतात. याचे काही रूल्स आहेत छोटे मोठे, ते पण तुम्हाला सांगतो. आधी क्वेश्चन बोल द्या. मग त्यानंतर प्लस याला डिफरन्शिएट केलं, ए जशास तसा. तुम्ही म्हणता सर तुम्ही जिथं टाइम होतं त्याचाच कार्यक्रम वाचवलाय. हो, कारण आपण डिफरन्शिएट काय करतोय? विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू ए करतोय का? मी dr बार बाय dA केलंय का? नाही, dtच केलंय. म्हणजे तर टाइम दिसेल तिथंच बार करायचा, बाकी सगळे आपल्यासाठी समान कॉन्स्टंट. ठीक आहे, साइन ओमेगा टी चा काय येणार? कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा, म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा इंटू आलं जे कॅप. ही झाली व्हेलॉसिटी. काय झाली? ही व्हेलॉसिटी. आपल्याला काय विचारले? फाइंड इनिशियल व्हेलॉसिटी. Find initial velocity. Initial velocity. इनिशियल म्हणजे केव्हा? जेव्हा आपण जर्नी चालू केली होती. जर्नी आपण केव्हा चालू केली होती? टाइम t इज इक्वल टू 0 ला केली होती. ठीक आहे, म्हणजे टाइम 0 म्हणजे इनिशियल कंडिशन. ठीक आहे, इनिशियल काय विचारलं की टाइमची व्हॅल्यू 0 ठेवायची. मग ठेवा. मग आपण इनिशियलला सिंबल u वापरतो बरं का जनरली. मग u बार इज इक्वल टू इथं मायनस ए आणि ओमेगा, मायनस ए ओमेगा. ठीक आहे, मग टी च्या व्हॅल्यू 0 ठेवली. साइन 0 इंटू समथिंग 0. साइन 0 काय येतंय? तर 0. हा आहे का बिचारा जशास तसं. प्लस ए आणि हा ओमेगा या साइडला आला, ए ओमेगा. कॉस 0, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते इंटू काय आलं? जे कॅप. समजतंय का? हो सर समजतंय. थोडस सॉल्व केलं की आन्सर भेटून जाईल आपल्याला. काय? ए ओमेगा जे कॅप, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी इज ए ओमेगा आणि त्याची डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह जे कॅप. संपलं सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारले? अँगल बिटवीन द पोझिशन वेक्टर अँड व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ऍट एनी टाइम. छान बोललं बरं का. मग ही व्हेलॉसिटी कोण आहे असं तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. मग ही व्हेलॉसिटी आहे इनिशियल व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी. काय बोलून गेलो मी? ही व्हेलॉसिटी कोणती आहे? तर इनिशियल म्हणते. याला काय अर्थ राहिला? ही व्हेलॉसिटी इनिशियल आहे. जेव्हा टाइमची व्हॅल्यू 0 तेव्हाची व्हेलॉसिटी इनिशियल आहे. मग ही कोणती आहे? तर व्हेलॉसिटी ऍट एनी टाइम. म्हणजे जसं की आपण टी ची व्हॅल्यू 0 ठेवलं या फॉर्म्युल्यामध्ये तर ती इनिशियल व्हेलॉसिटी बनेल. ठीक आहे, टी ची काही दुसरी व्हॅल्यू ठेवलं तर त्या टाइमची व्हेलॉसिटी बनेल, म्हणजे इन्स्टंटेनियस. म्हणून तर म्हणलं dr बार बाय dt कोण आहे? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. घेतलं लिहून. पहिल्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर भेटला. ठीक आहे, इनिशियल व्हेलॉसिटी भेटली. आता काय काढायचे? अँगल बिटवीन पोझिशन वेक्टर अँड velocity at any location. सर कसं काढायचं अँगल? बाळ आठव कोण सर? डॉट प्रोडक्ट आठवतोय का? यस सर आठवतोय. का पण नाही? cos theta is equal to a bar dot b bar divided by ab. a bar म्हणजे कोण? r बार. b बार म्हणजे कोण? v बार. ठेवा, व्हॅल्यू पुट करा. सर डॉट प्रोडक्ट विसरल्यासारखं वाटते हो. व्हेरी गुड, असंच करा. अशाच पद्धतीने तुमची प्रगती होईल खूप छान प्रकारे. चला लक्ष असू द्या. डॉट प्रोडक्ट मध्ये आपण काय करतो? याचा x कंपोनेंट इंटू याचा x कंपोनेंट. सांगा हा किती आहे? a cos ओमेगा t. हा किती आहे? मायनस a ओमेगा साइन ओमेगा t. म्हणजे काय आलं? मायनस a स्क्वेअर ओमेगा
साइन आणि कॉस दोघं आहेत, तर कॉस ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी प्रॉपरली ठेवा, त्यांनी भांडण नाही केले पाहिजे. ओके सर, म्हणजे ax इंटू bx झालं. नेक्स्ट प्लस ay इंटू by प्लस मोठा प्लस लिहितो, समजलं पाहिजे तुम्हाला. प्लस ay इंटू by, ay किती a साइन ओमेगा टी, by किती a ओमेगा, म्हणजे तेच परत येणार a स्क्वेअर ओमेगा, इथं साइन आहे इथं कॉस आहे, तर साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. सर मग हे डिनॉमिनेटरला काय हो सर, तर a म्हणजे कोण, पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, b म्हणजे कोण, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, ते काढायची गरजच पडणार नाही. सर असं का बोलले सर, तर बघ इथं मायनस आहे, a स्क्वेअर ओमेगा ओमेगा कॉस कॉस साइन साइन उडाल. बापरे काय झालं सर, डॉट प्रोडक्ट 0 आला हो, म्हणजे r बार डॉट v बार इज इक्वल टू 0 आलं. अरे डॉट प्रोडक्ट 0 केव्हा येतो, जेव्हा ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील. कोणी कोणी असं बोलेल की सर सोपा क्वेश्चन होता, तुम्ही मुलांना अवघड करून दिला. कसं राजा, कसं सांगू का मी, सांगा सर. बघा इथं x कंपोनंट पॉझिटिव्ह आहे, इथं y कंपोनंट पॉझिटिव्ह आहे, इथं x कंपोनंट निगेटिव्ह आहे, y कंपोनंट पॉझिटिव्ह आहे. दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे पहिला क्वाड्रंट, दोन्ही निगेटिव्ह नाही, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह म्हणजे दुसरा क्वाड्रंट, कारण x निगेटिव्ह आहे ना, y पॉझिटिव्ह दुसरा क्वाड्रंट. एक वेक्टर पहिल्या क्वाड्रंट मध्ये, दुसरा वेक्टर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये, आणि अशी इक्वेशन असतील तर ते दोघं 100% परपेंडिक्युलर असतातच. यस, दोघं परपेंडिक्युलर आहेत. तुम्ही अँगल पण सांगितला, अँगल बिटवीन द instantaneous velocity and position vector is 90 90 90. Okay, let's have a discussion. आता काय नेक्स्ट लास्ट पॉइंट काय विचारलंय, लास्ट पॉइंट विचारलेला आहे स्पीड ऍट एनी इन्स्टंट. बापरे, स्पीड ऍट एनी इन्स्टंट म्हणत आहे. चालतंय, काही अडचण नाही. हा जो दिसत आहे, हा 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 दिसतोय का, याचं मॅग्निट्यूड काढा, म्हणजे स्पीड झाली. म्हणजे काय झाली, स्पीड. बस v बारचं मॅग्निट्यूड काढलं की आपल्याला स्पीड भेटून जाते. खूप वेळेस बोललोय मी, हो सर बोलले होते. ठीक आहे, याचा स्क्वेअर करा, काय येणार, a स्क्वेअर ओमेगा पण आहे बरं का, ओमेगा स्क्वेअर, नाही तो नाराज होईल, साइन स्क्वेअर ओमेगा टी. सर मधल्याचा स्क्वेअर नाही होत का, न बोललेलंच परवडतं ह्या गोष्टीवर. मग y कंपोनंटचा स्क्वेअर a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे, कॉस स्क्वेअर ओमेगा टी. ठीक आहे, बघा रूट मध्ये a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये कोण राहील सांगा, स्क्वेअर रूट. a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रूट मधून बाहेर निघालं तर a ओमेगा, मध्ये राहणार साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस कॉस स्क्वेअर ओमेगा टी. तर सांगा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येते, 1. मग स्पीड ऍट एनी लोकेशन इज a ओमेगा, a ओमेगा, a ओमेगा. बस छान प्रकारे क्वेश्चन सुंदर अशा प्रकारे आपण डिस्कशन केलेला आहे. तर आता जाऊया आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे. म्हणजे सर व्हेलॉसिटी बद्दल झालं, बस झालं डिस्कशन एवढं. यस बेटा, एक क्वेश्चन वरून डिस्कशन नाही होणार, परंतु याच्यानंतरचा जो पॉइंट आहे ऍक्सेलरेशन, तर त्यामध्ये आपण परत तेच डिस्कशन करणार आहोत. म्हणजे की एक इक्वेशन देणार, ते राहणार डिस्प्लेसमेंटचं. ठीक आहे, त्याला डिफरन्शिएट केलं म्हणजे dr बार बाय dt किंवा dx बाय dt, तर आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार. मग त्याला परत डिफरन्शिएशन केलं की ऍक्सेलरेशन भेटतं. म्हणजे एक क्वेश्चन पाहिला, परंतु याच्या नंतरच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये रिपीट टेलिकास्ट होतच जाणार. ठीक आहे, नीट 2025 ला जो आलेला क्वेश्चन आहे तो पण आपण घेणार आहोत. ठीक आहे, चल नेक्स्ट पॉइंट. काय नाव इथं टाकायचं आता, सर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन
ऍक्सेलरेशन म्हणजे काय, सुरुवातीला थोडं आयडिया देतो. त्याचे डेफिनेशन काय, तर त्याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ. सर हे तर सेम डेफिनेशन कॉपी केल्यासारखी वाटतेय. कोणाची? व्हेलॉसिटीची. हो, थोडासा बदल आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, स्पीड नाही बरं का, वेलॉसिटी म्हणले मी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. एक्सेलरेशनला स्मॉल ए चा सिंबल, चेंज कोणाचा? वेलॉसिटीचा. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? रेट शब्द वापरलाय, मग डिस्टन्सच्या रिस्पेक्ट मध्ये का टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये? सर डिस्टन्सच्या रिस्पेक्ट मध्ये असेल तर त्याला ग्रेडियंट म्हणतो, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये असेल तर त्याला रेट म्हणतो. हा झाला ए बार. म्हणजे लिहितात कसं, तर ए बार इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आता याच्यामध्ये आपण ऍव्हरेज वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी या सर्व पॉइंटचं डिस्कशन करणार आहोत. पॉज करा. चला घेतलं लिहून. सिंपल आहे, काहीच लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे सर, हे कोणतं ऍक्सेलरेशन आहे? ठीक आहे सांगतो, टेन्शन नका घेऊ. तर हा जो चेंज आहे डेल्टा, तो लार्ज वाला चेंज आहे, त्याला तुम्ही ऍव्हरेज ऍक्सेलरेशन म्हणू शकता. पण हाच चेंज जर तुम्ही स्मॉल केला, कसा? तर ए बार म्हणा किंवा ए म्हणा चालते, वेक्टर फॉर्म मध्ये किंवा टेन्शन नका घेऊ, मी आहे. सर्व टाइपचे न्यूमेरिकल आपण डिस्कशन करू. डीव्ही बाय डीटी म्हणजे ही आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये जर तुम्ही डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह काढला, तर तुम्हाला ऍक्सेलरेशन भेटतं. काय भेटतं? ऍक्सेलरेशन. किंवा तुम्ही जर म्हणले की सर ऍव्हरेज व्हेलॉसिटीचं एक दोन शब्दात लिहून थोडस त्याची स्तुती करा, करतो ना. काय म्हणणार याला? टोटल चेंज इन वेलॉसिटी, टोटल चेंज इन वेलॉसिटी बाय टोटल टाइम, बाय टोटल टाइम काढणार आहोत आपण, क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यावरती. आपण टेन्शन घेऊ नका. खूप वेळेस बोलतो बरं का मी, टेन्शन घेऊ नका म्हणून, परंतु त्याला असं इरिटेटिंग वर्ड नका समजू. मी तुमच्यासाठी खरंच मनातून म्हणतो ते, की तुम्ही घाबरू नका. कळते ना? ठीक आहे. चल, तर आता आपण जो ऍक्सेलरेशन कडे थोडस जास्त डिस्कशन करण्यासाठी यांचं आणि व्हेलॉसिटीचे काय संबंध आहेत, काय म्हणलं मी, संबंध काय आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ओके सर, बघा आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? बरोबर, व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणं. ओके फाईन. व्हेलॉसिटी लिहिलं मी इथं. व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणे. काय होणे? चेंज. तर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो म्हणजे नेमकं काय? एक पॉसिबिलिटी आहे, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं असेल. मॅग्निट्यूड ओनली. डायरेक्शन सेम आहे, म्हणजे मी चालत होतो, चलता चलता मी पळायला लागलो, किंवा पळता पळता मी चालायला लागलो, म्हणजे मी माझी स्पीड बदलली, किंवा मी व्हेलॉसिटी चेंज केली. मोशन इन स्ट्रेट लाईन आहे बरं का, त्यामुळे व्हेलॉसिटी आणि स्पीड म्हणल्यावर घाबरायचं नाही. मोशन इन स्ट्रेट लाईन आहे तर माझ्या स्पीडचा थोडासा मी त्याच्यामध्ये काय केला? चेंज केला. स्पीड वाढवली, द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी वाढवली म्हणजे चेंज आला. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कमी केली म्हणजे चेंज आला. चेंज आला पाहिजे. तो चेंज वाढत असतानाचा चेंज असू द्या किंवा कमी होत असतानाचा चेंज असू द्या, आपल्याला काय फरक पडत नाही. तो चेंज होणं महत्वाचं आहे. ठीक आहे. मग जर याचं मॅग्निट्यूड इन्क्रीज होत असेल, काय म्हणलं मी, इन्क्रीज होत असेल, तर आपल्याला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन भेटेल. काय भेटेल आपल्याला? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. जर मॅग्निट्यूड डिक्रीज होत असेल विथ टाइम, तर आपण तिथं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आलं असं बोलतो. काय बोलतो? तर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आलं.
ठीक आहे, कोणाला काही अडचण नाही सर. मग आता ह्या पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन वाल्या मोशनला काय म्हणायचं? ऍक्सेलरेटेड मोशन म्हणायचं. काय म्हणायचं? ऍक्सेलरेटेड मोशन. ACCELERATED ऍक्सेलरेटेड मोशन. ओके फाइन. आणि या डिक्रीज वाल्याला कोणतं मोशन म्हणायचं? रिटार्डेड मोशन किंवा डिएक्सेलरेटेड मोशन किंवा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन वालं मोशन. सर एक प्रश्न विचारू का? सर तुम्ही याला निगेटिव्ह का म्हणले ते नाही कळालं. मला सांगा राजांनो, सुरुवातीला व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय होतं? जास्त होतं. नंतर काय झालं? कमी. मग तुम्ही चेंज इन वेलोसिटी करताना इनिशियल वेलोसिटी मायनस फायनल करता का? नाही. फायनल मायनस इनिशियल करता. फायनल वाली वेलोसिटी काय होती? कमी. इनिशियल वाली जास्त. छोटी व्हॅल्यू मायनस मोठी व्हॅल्यू. आन्सर काय ना? निगेटिव्ह. बस तेवढंच आहे, बाकी काही टेन्शन नाही. बरं सर, मग मी असं म्हणू शकतो का ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये वेलोसिटीचं मॅग्निट्यूड वाढत 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 जातं? यस बॉस. सर रिटार्डेड मोशन किंवा डिएक्सेलरेटेड मोशन मध्ये किंवा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कमी 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 होत जातं का? यस बॉस. मग सर दोघांच्या डायरेक्शन बद्दल काही बोलचाल का इथं? कोणाच्या? अरे कोणाच्या? तर सर दोघांच्या म्हणजे इथं दोघं कोण आहेत सर? व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तर त्यांच्या डायरेक्शन बद्दल बोलसाल का? 100%. व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर राईटला असेल तर ऍक्सेलरेशनची पण राईटलाच असते. कळालं का? कळालं का? बर एक्झाम्पल सांगतो. इनिशियल व्हेलॉसिटी होती 10 I कॅप. फायनल व्हेलॉसिटी होती 20 I कॅप. ठीक आहे. टाइम जो होता तो होता 10 सेकंड. फाइंड द एक्सेलरेशन. A बार इज इक्वल टू फायनल वेलोसिटी. 2 लिहितो, जाऊ द्या ना, F लिहायची काय गरज आहे. तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल म्हणजे 20 I कॅप मायनस 10 I कॅप डिवाइडेड बाय इनिशियल टाइम 0, फायनल टाइम 10 म्हणजे बाय 10. जमलं? ठीक आहे. 20 मायनस 10 किती येतं? 10 I कॅप डिवाइडेड बाय 10. ठीक आहे, कटलं. ऍक्सेलरेशनचं आन्सर काय आलं? 1 I कॅप मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट बद्दल बोललं नव्हतं, आता बोलून टाकलं. ठीक आहे. 1 डायरेक्शन वर फोकस करा. कोणावर? डायरेक्शन. सांगा वेलोसिटीच्या डायरेक्शन आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन सांगा. सर्वांची डायरेक्शन प्लस I कॅप आहे. तिथे ऍक्सेलरेटेड मोशन असेल. बरं रिटार्डेड मोशन मध्ये कसं राहील? क्वेश्चन तर पाहणारच आहोत, परंतु कॉन्सेप्ट पण खतरनाक. मग इथं ऍक्सेलरेशनची डायरेक्शन राहील अपोजिट. तुम्हाला तर माहितच आहे, वेक्टर अपोजिट जर जात असतील तर आपण निगेटिव्ह साइन वापरतो. वेक्टर मध्ये पाहिले आपण. ठीक आहे, असं आहे का? मग याचं एक्झाम्पल काय असेल बरं? हे झालं पहिल्या केसचं एक्झाम्पल. दुसऱ्या केसचं एक्झाम्पल इथं सांगून देतो तुम्हाला. दुसऱ्या केसचं एक्झाम्पल म्हणजे इनिशियल वेलोसिटी होती 20 I कॅप. फायनल वेलोसिटी होती 10 I कॅप. हा सर्व कार्यक्रम किती वेळात उरकला? 10 सेकंड मध्ये उरकला. ठीक आहे. मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलोसिटी 10 I कॅप मायनस इनिशियल वेलोसिटी 20 I कॅप डिवाइडेड बाय 10 सेकंड. तुमचा आन्सर येणार मायनस 10 I कॅप डिवाइडेड बाय 10 म्हणजे मायनस 1 I कॅप. बघा वेलोसिटीच्या डायरेक्शन प्लस I कॅप आहे, ऍक्सेलरेशनची मायनस I कॅप. मॅग्निट्यूड मध्ये जर चेंज झाला ओनली मॅग्निट्यूड, तर त्या केस मध्ये हे पूर्ण रामायण आणि महाभारत आपल्याला बघावं लागलं. समजतंय का? एकदा प्रॉपरली बघा, ऑब्झर्व करा, त्याला एकदम प्रॉपरली समजून घ्या. विथ एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं काय आहे? इनक्रीज इन स्पीड मॅग्निट्यूड. इनक्रीज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी किंवा इनक्रीज इन स्पीड म्हणलं तरी चालतंय. रफ करतो मी. यस हे झालं, हे समजलं. मग आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट काय की वेलोसिटी चेंज होते म्हणजे काय? तर वेलोसिटी चेंज होते म्हणजे याच्यामध्ये ओनली
ओनली डायरेक्शनचा पण चेंज असू शकतो. कोणाचा वरती कोणाचा बघितला ओनली मॅग्निट्यूडचा, तर ओनली डायरेक्शनचा ONLY ओनली डायरेक्शनचा पण चेंज असू शकतो. जेव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो कॉन्स्टंट स्पीडने, परंतु त्याचे डायरेक्शन कंटिन्युअसली बदलते. ओके, सांगा मग, सांगा, चला एक्झाम्पल सांगा सर. हा घेतला एक पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, इथं आहे समजा. द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, हा पण एक खूप छान पॉइंट आला बघा. शिकत असताना, मन लावून शिकत असताना सर्व रिव्हिजन होतं. माझ्या डोक्यात हा पॉइंट सांगायचा नव्हतंही, परंतु आला ना तो पॉइंट 100% येतो. प्रयत्न करत राहिले ना तर आपल्या चुका देव आपल्याला दाखवून देतो आणि आपण मॉडिफाय सुद्धा करतो. ठीक आहे, सांगतो. अशा केस मध्ये किंवा कुठल्याही केस मध्ये डोळे आणि कान प्रॉपरली रेडी ठेवा. स्टेटमेंट सांगतोय. काय स्टेटमेंट? डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटी इन एनी टाइप ऑफ मोशन, any type of motion is always tangential to the path, tangential to the path, tangential to the path. दिसतंय का तुम्हा सर्वांना? यस सर, दिसून राहिलं. ठीक आहे, मग सांगा आता. इथं एक पार्टिकल आहे, त्याचं नाव म्हणलं पी, म्हणजे पिंटू. पिंटू सर्क्युलर मोशन मध्ये फिरत होता. त्याची वेलॉसिटी या ठिकाणी बघितली तर या वरती होती. पिंटू थोडासा पुढे गेला, या ठिकाणी परत टँजेंट ड्रॉ केला आणि वेलॉसिटी भेटली. याला जर मी V1 बार म्हणलं तर याला मला V2 बारच म्हणावं लागेल, कारण एखाद्या वेक्टरची ओनली डायरेक्शन जरी बदलली तरी तो वेक्टर बदलतो. त्याचं ओनली मॅग्निट्यूड बदललं तरी तो वेक्टर बदलतो. थोडा पुढे आला, परत टँजेन्शियल टू द पाथ. दिसतंय, दिसतंय? हो सर. दिसतंय, दिसतंय? हो सर. ऑलवेज पण म्हणलंय सर तुम्ही इथं, म्हणजे मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये पण हा रूल लागू होतो. यस, यस, एव्हरीवेअर. ओके, मग सर तुम्ही इथं काय सांगणार होते? असं समजा की V1 आणि V2 या दोघांचं मॅग्निट्यूड सेम होतं, म्हणजे 10 मीटर पर सेकंद फिरत होता. परंतु फिरता फिरता त्याची डायरेक्शन बदलत 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 गेली. जसं की आपल्या घरामध्ये घड्याळ असते, घड्याळाला 3 काटे असतात. सेकंड हँड म्हणजे सेकंड सांगणारा काटा, तर तो एकदम असं कॉन्स्टंट फिरत असतो, म्हणजे त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे. त्याचं हे बघा, थोडा आणखी डिटेल मध्ये सांगतो बाबा. क्वालिटी ठीक आहे. तर सेकंड हँड आहे, तर त्याच्या टिप कडे बघा. टिप असं एकदम कॉन्स्टंट फिरत असं करतो बघा, झुप थांबतो, झुप असं. आता ते जुन्या थोड्या घड्याळामध्ये 1 सेकंद झाले थांबतो, 1 सेकंद झाले थांबतो, 1 सेकंद झाले. तसं नाही. ठीक आहे, आता आजकाल थोड्या नवीन घड्याळ येत आहेत, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट फिरत असतो असं कंटिन्यू. म्हणजे याच्या टिप कडे बघा, याच्या टिपची, सेकंड हँडच्या टिपची स्पीड कॉन्स्टंट, पण व्हेलॉसिटी इथं असताना या साईडला, इथं असताना या साईडला, इथं असताना या साईड, इथं असताना या, इथं या. कळालं का? टेंजेन्शियल टू द पाथ, म्हणजे ओनली डायरेक्शन जरी चेंज झाली, ओनली मॅग्निट्यूड चेंज झालं तर वेलॉसिटी चेंज होते, ओनली डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटी चेंज होते. आता राहिला तिसरा पॉइंट, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ चेंज जर झाले, बोथ चेंज झाले तर तेव्हा आपण वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटी चेंज का होते यावरतीच आपण कमीत कमी 5 ते 7 मिनिट डिस्कशन केलेलं आहे, कारण हेच समजणं सर्वात इम्पॉर्टंट आहे राजांनो. तर बघा, पूर्ण बोर्ड वरती छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कळतंय का? हो सर, कळालं सर. ठीक आहे, रफ करू? यस सर. म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली की ऍक्सेलरेशन चेंज होतो. मग वेलॉसिटी चेंज होणं म्हणजे काय? तर हे
मग व्हेलॉसिटी का चेंज होते, कशी चेंज होते, नेमकं त्यामध्ये काय बदल होतो, यावरती छान प्रकारे डिस्कशन आपण केलं. नोट्स बनवा आणि त्या माझ्याशी शेअर पण करू शकता. असं नाही की तुमच्यापाशीच लपवून ठेवा, माझ्याशी शेअर करा, कळू तर द्या मी काय नेमकं शिकवलेलं आहे. बरं, आता पुढचा पॉइंट, जस्ट एक इक्वेशन घेतो आणि तुम्हाला त्याच्यावरून ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी काढून दाखवतो आणि त्यानंतर आपण हे लेक्चर थांबवू. इथं एक इक्वेशन आहे, त्याच्यावर उद्या खूप छान डिटेल मध्ये डिस्कशन राहील. एक इक्वेशन आहे, x इज इक्वल टू, क्वेश्चन घेतोय मी, x इज इक्वल टू 4 - 27t 4 - 27t प्लस t क्यूब. टी क्यूबच आहे का बघू द्या. यस बॉस, टी क्यूबच आहे. हा आहे पोझिशन वेक्टर. बोलले क्वेश्चन मध्ये बोलले, ठीक आहे, पोझिशन वेक्टर. वाटलं तर तुम्ही क्वेश्चन इथं दाखवतो, जेणेकरून तुम्ही जे काही विचारले ते विचार करा. तुम्ही जमतंय का पाहू, जमत आजच्यासाठी होमवर्क म्हणून, पण जास्त बेसिक सॉल्व करणार आहे आज. उद्या आल्यावर टोटल डिस्कशन. ठीक, तर एक्स पोझिशन वेक्टर, फाइंड व्हेलॉसिटी व्ही बार किंवा व्ही म्हणलं तरी चालते, काय अडचण. व्ही ला आपण काय म्हणतो, dx/dt किंवा dr/dt. ठीक आहे, पोझिशन वेक्टरला डिफरन्शिएट केले की आपल्याला व्हेलॉसिटी भेटते. 4 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 27 कॉन्स्टंट आहे इंटू टाइम साठी 1, t आहे ना 1 डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम करतोय तर 1 प्लस टी क्यूब आहे, तर पॉवर पुढे येऊन बसतो आणि पॉवर 1 न कमी होतो, म्हणजे 3 - 1 2. याला जर प्रॉपरली लिहिलं तर इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी बनेल v बारच येतोय दरवेळेस. तर v इज इक्वल टू आपलं इक्वेशन आलं -27 प्लस 3t², व्हेलॉसिटीचे इक्वेशन. आता त्याच इक्वेशनला तुम्ही परत डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला भेटेल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर ऍक्सेलरेशन 27 चं काय येणार 0, 3t² चं काय येणार, तर त्याचं येणार 6t. काय येणार 6t, कारण पॉवर पुढे येऊन बसला, पॉवर मध्ये 1 न मायनस झालं तर तुम्हाला ऍक्सेलरेशनचं इक्वेशन भेटलं a इज इक्वल टू 6t. बघा, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि हा पोझिशन वेक्टर, अशा प्रकारे एक जास्त सोपा म्हणजे सोप्या फॉर्मॅट मधला क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला दिला. जमलं? अशा प्रकारे एकदम जबरदस्त असे क्वेश्चन कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. उद्याचं लेक्चर बिलकुल बंक करायचं नाही, कारण त्यामध्ये ऍक्सेलरेशनचे छान छान क्वेश्चन आणि आपले जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत त्यांच्याबद्दल उद्याच्या लेक्चर मध्ये जबरदस्त डिस्कशन करणार आहे. त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये मोशन अंडर ग्रॅव्हिटी राहील. तर अशाच सुंदर सुंदर लेक्चरला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर कमेंट करत जा, शेअर करत जा. भेटू अशाच सुंदर लेक्चर मध्ये. थँक्यू व्हेरी